श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी तुमच्या संपूर्ण आयुष्याचा तडका बुडवणारी एक अत्यंत खळबळजनक आणि चक्रावून टाकणारी भविष्यवाणी केली आहे. जून महिन्याचे शेवटचे दिवस तुमच्या आयुष्यात असा काही महाभूकंप घेऊन येतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हो मित्रांनो, लक्षात घ्या. गुरुजीच्या मते तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आणि सूर्यदेवाच्या अथांग कृपेमुळे तब्बल 7 महाशुभ असे योग एकाच वेळी तुमच्या राशीत सक्रिय झाले असून तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य मुळापासून उपटून टाकण्याचे महासंकेत मिळत आहे. तुमच्या नशिबाचे बंद कुलूप आता कायमचे उघडणार असून तुमच्या पदरात 5 अशा मोठ्या खुशखबऱ्या मिळतील ज्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कुंभ राशीच्या जातकानो, हा सुवर्णकाळ जितका अथांग पैसा व आनंद देणारा आहे तितका तुमच्यासाठी एका मोठ्या संकटाची घंटाही वाजवत आहे, असा थेट इशारा गुरुजींनी दिला आहे. या दिवसाच्या खेळात एकीकडे तुमच्या घरामध्ये मित्रांनो, थेट कोट्यावधीचे गुप्त धनलाभाचे व नन्हे मेहमानच्या आगमनाची गोड बातमी घुमेलच, पण दुसरीकडे तुमच्याच पैशावर प्रगतीवर डोळा ठेवून बसलेले काही तुमचे गुप्त शत्रू तुमच्या नाशाची तयारी करत आहेत. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध रचले जाणारे षडयंत्र असो किंवा वाहनाची जोडलेली एक अशी गुप्त संकट तुम्हाला चक्रव्यूहात अडकू शकते. जर तुम्ही वाहन चालवताना किंवा पैशाची उधारी देताना गुरुजींनी सांगितलेली ती एक मोठी चूक केली तर नशिबाचा हा सोन्याचा रथ उलटायला वेळ लागणार नाही. म्हणूनच हे राशी भविष्य शेवटपर्यंत अत्यंत बारकाईने समजून घ्या. तर कुंभ राशीच्या जातकांनो, जूनच्या या शेवटच्या दिवसाच्या काळात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधात एक अत्यंत खळबळजनक आणि अनपेक्षित वळण येणार आहे. शुभयोगामुळे घरातील वातावरण जे बऱ्याच दिवसापासून तणावपूर्ण होते मित्रांनो, ते तणावपूर्ण होते ते अचानक अतिशय आनंदी आणि सौहार्दपूर्ण बनेल. जर तुमच्या कुटुंबामध्ये किंवा जवळच्या नातेवाईकामध्ये काही जुने मतभेद, गैरसमज चालत असतील तर ते या काळात एखाद्या मध्यस्थीच्या मदतीने कायमचे संपुष्टात येतील आणि नात्यात पुन्हा एकदा पूर्वीसारखा गोडवा निर्माण होईल. कुंभराशीच्या जातकांनो, जे जातक बऱ्याच दिवसापासून कोणावर तरी मनापासून प्रेम करत होते किंवा किंवा आपले नाते पुढच्या टप्प्यावर नेऊ इच्छित होते, त्यांच्यासाठी हा काळ चमत्कारापेक्षा कमी नसेल. काही अनपेक्षित परिस्थितीमुळे तुमचे छुपे प्रेमसंबंध अचानक घरातील मोठ्या समोर उजागर होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला त्यामुळे घरात थोडा थरकाप किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. तरी गुरुजीच्या मते सूर्यदेवाच्या विशेष कृपेने घरातील वरिष्ठ सदस्य तुमच्या प्रेमाचा स्वीकार मात्र नक्की करतील आणि तुमच्या प्रेम विवाहाला, लव्ह मॅरेजला आनंदाने मंजुरी सुद्धा देतील. कुंभराशीच्या जातकानो, प्रेमाच्या या सुवर्ण काळासोबत तुमच्या घरात आणखी एक आनंदाची मोठी लहर धडकणार. ज्या विवाहित जोडप्यांना अपत्य प्राप्तीचे तीव्र अशी इच्छा होती, त्यांच्या घरात या दिवसात नन्हे मेहमान म्हणजे अपत्याच्या आगमनाची शुभ अशी गोड बातमी घुमणार आहे. हो, कारण एकीकडे प्रिय व्यक्तीची साथ मिळणे आणि दुसरीकडे घरात नवीन पाहुण्याचे आगमन होणे, या दोन्ही गोष्टीमुळे तुमचे कौटुंबिक जीवन सुखाच्या अथांग महासागरात न्हाऊन निघेल, यात मात्र शंका नाही. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकाने जून महिन्याच्या या शेवटच्या दिवसात तुमच्यावर अचानक पैशाचा प्रचंड असा महापूर येईल. सूर्यदेव आणि तुमच्या राशीचे स्वामी शनिदेवच्या अथांग आशीर्वादामुळे तुमच्या राशीत शस महापुरुष राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग असा काही चमत्कारी महासंगम घडत आहे, जो तुमच्या आयुष्यातील आर्थिक टंचाई कायमची संपून टाकेल. ग्रहाच्या या बलाढ्य स्थितीमुळे जुनाट आजारपणावर होणारा तुमचा फालतू खर्च सुद्धा थांबणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक बाजू कमालीची मजबूत होईल. जर तुमचे लाखो रुपये कुठेतरी बऱ्याच दिवसापासून अडकले असतील किंवा एखाद्या मित्राने, नातेवाईकांनी तुमचे पैसे बुडवले असतील, तर या दिवसात ते धन पूर्ण ताकदीने तुमच्यापर्यंत परत येईल हातात. कुंभराशीच्या जातकानो, लक्षात घ्या, या चमत्कारिक दिवसाच्या काळात शनिदेवाच्या आपल्याच राशीतील उपस्थिती तुमच्या आर्थिक बुद्धी कमालीची तल्लीक करेल, ज्यामुळे तुम्ही घेतलेला प्रत्येक आर्थिक निर्णय सोन्यासारखा ठरेल. तुमच्या मनात एका गुप्त गुंतवणुकीची मोठी व सुवर्ण संधी चालून येईल आणि या काळात जमीन, शेअर, सोने किंवा नवीन व्यवसायात तुम्ही केलेली गुप्त गुंतवणूक भविष्यात तुम्हाला इतका प्रचंड फायदा
परतावा देईल की तुमचे बँक बॅलन्स रात्रीतून वेगाने वाढण्यास सुरुवात होईल. त्यासोबतच सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू झाल्यामुळे गेल्या काही महिन्यापासून आर्थिक विवेचनेमुळे बिघडलेले तुमचे मानसिक स्वास्थ्य आणि कमालीचे सुधारेल आणि तुम्हाला दीर्घकाळानंतर एक सुखाची आणि शांत अशी झोप येईल. कुंभराशीच्या जातकानं दैवी कृपेने एका बाजूने पैशाची आवक वाढत असतानाच तुम्हाला तुमची मानसिक गणिते सुद्धा व्यावसायिक गणिते सुद्धा अतिशय हुशारीने आणि सावधपणे मांडावे लागतील. अडकलेला पैसा हातात असल्यामुळे तुमचं मन अत्यंत आनंदी होईल आणि व्यवसायातील पैशाची जुनी नड कायमची दूर देखील होईल. लक्षात घ्या, शनी व सूर्यदेवाच्या अनुकूल प्रभावामुळेच तुमच्या जुन्या शारीरिक व्याधी आणि थकवा पूर्णपणे कमी होईल, ज्यामुळे नवीन काम करण्यासाठी तुमच्यात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. हा काळ तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे दारिद्र्य मुळापासून उपटून काढणारा आणि तुमच्या आरोग्याला व आर्थिक स्थितीला एक नवी व अत्यंत मजबूत दिशा देणारा काळ ठरेल, यात मात्र शंका नाही. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनो, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी जून महिन्याचे हे शेवटचे दिवस एखाद्या महावरदानासारखे ठरणार आहेत. कारण ग्रहाच्या दिव्य शुभ प्रभावासोबत तुम्हाला या काळात भगवान महादेवाचे विशेष आशीर्वाद लाभतील, ज्यामुळे नोकरीत अचानक मोठी बढती मिळण्याचे प्रबळ संकेत गुरुजींनी दिलेत. महादेवाच्या कृपेने तुमच्या कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे चीज होऊन मोठा आर्थिक इन्सेंटिव्ह किंवा घसघशीत पगारवाढ थेट तुमच्या पदरात पडणारे तुमचा बॉस, वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे तोंड भरून असं कौतुक करेल. त्यासोबतच मित्रांनो, लक्षात घ्या, ज्यामुळे ऑफिसमध्ये तुमच्या नावाचे प्रचंड दबदबा निर्माण होईल आणि तुमच्या प्रगतीमध्ये सर्व जुनी विघ्ने सुद्धा दूर होतील. कुंभराशीच्या जातकांनो, जशी तुमची उत्तुंग अशी प्रगती होईल, तसे तुमच्या पाठीमागे ऑफिसमधील शत्रूचा, तुमच्यावर जळणाऱ्या शेजाऱ्यांचा आणि कपटी नातेवाईकांचा थरकाप उडेल. तुमची झेप पाहून तुमचेच काही सहकारी, हितशत्रू, नातेवाईक आणि शेजारी तुमच्या आयुष्याचा प्रचंड मत्सर करायला लागतील. तुमच्या विरुद्ध गुप्त कारस्थान रचण्याचा प्रयत्नही करतील आणि वरिष्ठांसमोर तुमची प्रतिमा मलिन करण्यासाठी किंवा समाजात तुमची नाचक्की करण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच खेळू शकतात. लक्षात घ्या. परंतु ज्यांच्या पाठीशी साक्षात महादेवांचा वरदहस्त असतो, त्यांची शक्ती उभी असते, त्यांचं कुणीही वाकडे करू शकणार नाही. तुमचे शत्रू स्वतःच्या जाळ्यात अडकून पुरते उद्ध्वस्त होतील आणि त्यांची तोंडे कायमची काळी पडतील. त्यासोबतच कुंभराशीचा जातकांनो, महादेवाच्या तिसऱ्या नेत्राच्या प्रभावामुळे शत्रूचे कारस्थान जरी धुळीस मिळाले असले तरी गुरुजींनी तुम्हाला अत्यंत सावध राहण्याचा सुवर्ण मंत्र दिला आहे. तुमचे शेजारी, नातेवाईक घरी येऊन तुमच्या आनंदात गुप्तपणे काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे घरातील सुख, शांती आणि गुपिते कोणासोबतही शेअर करू नका. ऑफिसमध्ये कोणावरही आंधळा विश्वास ठेवून तुमचे करिअर प्लॅन्स उघड करू नका. नोकरीशी संबंधित महत्त्वाच्या फाईल्स अतिशय सांभाळून ठेवा. महादेवाचे नामस्मरण करत राहणे आणि आपले गुपित आपल्या पाशीच ठेवणे या काळात तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढू शकते. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे कुंभराशीच्या जातकांनो, सूर्यदेव, शनिदेव आणि भगवान महादेवाच्या विशेष आशीर्वादाने तुमचं नशीब सोन्यासारखं चमकणार असलं तरी तुमच्यावर जळणारे शेजारी असतील, कपटी नातेवाईक, शत्रूंनी तुमची केलेली इडापिडा दूर करण्यासाठी गुरुजीने काही महाशक्तिशाली उपाय सांगितला आहे. जूनच्या या शेवटच्या दिवसात तुमच्या घरातील गरिबी, नकारात्मक ऊर्जा आणि इडापिडा मुळापासून उपटून टाकण्यासाठी रोज संध्याकाळी मुख्य दाराबाहेर मोहरीच्या तिळाच्या तेलाचा किंवा दिवा लावावा आणि त्यात अख्खे 2 लवंग टाकाव्यात. हा उपाय घरातील सगळी नकारात्मकता एका झटक्यात ओढून काढू शकतो. कुंभराशीच्या जातकांनो, शत्रूचा थरकाप उडवण्यासाठी आणि तुमच्या पाठीमागे चाललेले कटकारस्थान धुळीस मिळवण्यासाठी गुरुजींनी तुम्हाला मारुती रायाशी शरण जाण्यास सुद्धा सांगितले. या काळात दररोज घरामध्ये हनुमान चालिसाचे पठण करावे. विशेष शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन किंवा शनी मंदिरात जाऊन काळे तीळ व मोहरीचे तेल अर्पण करावे. हा उपाय तुमच्या व तुमच्या कुटुंबासोबत असे मजबूत सुरक्षा कवच तयार करेल की ज्यामुळे जळणाऱ्या नातेवाईकाची आणि शेजारच्यांची काळी नजर तुमच्या प्रगतीला सुद्धा शिवू शकणार नाही. तर अशा प्रकारे कुंभराशीच्या जातकांनो, साक्षात महादेवाचा वरदहस्त आणि तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव यांचा चमत्कारी जे साथ तुम्हाला मिळणार आहे, तर तुमच्या आयुष्यात नक्कीच अथांग पैसा, त्यासोबतच सुख, वैभव घेऊन येईल. जर तुम्हाला देवाच्या न्यायशक्तीवर आणि गुरुजीच्या या भविष्यवाणीवर 100% अशी श्रद्धा असेल
तर मित्रांनो, तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा मनात धरून आताच्या आता खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव किंवा जय भोलेनाथ नक्की लिहा. त्यासोबतच व्हिडिओला लाईक करून मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला